नाशिकला 1899मध्ये प्लेगने अगदी कहर केला होता. शाळा बंद झाल्या. दामोदर पंतांनी मुलांना घरी आणलं. पण थोड्याच दिवसात भगूरला सुद्धा प्लेग सुरू झाला. हा आजारी झाला, तो आजारी झाला, अशा बातम्या सारख्या येऊ लागल्या. दामोदर पंत मुलांना कुठेही जाऊ देत नसत. मात्र कोणी आजारी आहे कळलं तर हे मात्र बाहेर जाऊन त्यांना कायम मदत करत असत. एक दिवशी सकाळी बाहेर पडले ते रात्री संध्याकाळीच्या नंतर ते घरी आले ते पायात प्लेगची गाठ घेऊनच. लंगडत लंगडत घरात आले आणि अंथरुणावर पडले. तापाने शरीर फणफणलं. गाठ मोठी होत होती. मुलं खूप गांगरली, घाबरली, कळवळली, रडली, पण या कठोर काळाला जराही दया आली नाही. 1899च्या मध्यरात्री काळाने दामोदर पंतांना म्हणजे बाबा, तात्या आणि बाळ, माई या सर्व मुलांना परको करून दामोदर पंत देवाघरी निघून गेले. आई आधीच गेलेली होती, त्यात आता बाबाही गेले. मुलांवर आलेल्या या संकटामुळे दामोदर पंतांचे भाऊ म्हणजे या मुलांचे काका मदतीला धावून आले. त्यांना सर्वजण बापू काका म्हणत होते. बापू काकांचे दामोदर पंतांचं कधी जमत नव्हतं, भांडणं होती. ते एकमेकांशी बोलायचे सुद्धा नाहीत. मुलांवर ओढवलेला हा प्रसंग, आई नाही, वडील नाही, हा जो एक प्रसंग त्या मुलांवर आला होता, त्यामुळे बापू काकांचं हृदय हेलावलं. ते सगळं मनातलं वैर विसरले आणि तेही काळाला पाहवलं नाही हो. लवकरच ते बापू काकाही देवाघरी गेले. एवढ्याने संपलं नाही बरं का. संकट कधी एकटी येतात का? एकापाठोपाठ ती रांग लावून येतच होती. सगळ्यांचा लाडका चिमुकला नारायण, तोही प्लेगने आजारी पडला की हो. त्याला प्लेगच्या रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्याच्यासाठी दिवसभर बाबा म्हणजे गणेश मोठा भाऊ अखंड त्याच्याजवळ राहत होता. दिवसभर विनायक अगदी बेचैन असे. बाबांवर तर हा रोग आक्रमण करणार नाही ना ही भीती त्यांना अतिशय सारखी खात होती. संध्याकाळी बाबा घरी आले की त्यांना हायसं वाटे, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भीतीने तलवार उपसून त्यांच्या डोक्यावर ही टांगती तलवार कायम राहायची. शेवटी भीती खरी ठरली. बाबांनाही प्लेग झाला, कारण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. तो एकाला झाला, त्याच्या संपर्कात दुसरं कोणी आलं की त्यांनाही तो होत असे. त्यामुळे बाबा नारायणाजवळ बसायचे, त्यामुळे त्यांनाही तो रोग झाला. त्यांनाही रुग्णालयात राहावं लागलं. परंतु शेवटी देवाची कृपा झाली बरं का. बाबा आणि नारायण दोघंही रोगमुक्त झाले आणि सुखरूप घरी आले. प्लेग ओसरला, थोडा थोडा कमी कमी व्हायला लागला. बाबा सगळा परिवार घेऊन नाशिकला आले. विनायकाची शाळा सुरू झाली. त्याचे शाळेबाहेरचे अनेक उद्योग सुरू झाले. विनायक आता निवडक मित्र जोडू लागला. बाबांच्या आजारपणात त्र्यंबकराव म्हसकर व रावजी कृष्ण पागे यांच्याशी विनायकाचे खूप चांगलं सख्य जमलं. दोघेही जहाल विचारांचे होते. सावरकर कुटुंब नाशिकला तिळभांडेश्वराच्या गल्लीत राहत होतं. त्याच गल्लीत काही दिवसांनी आबा दरेकर राहायला आला. आबाचे नाव होते गोविंद. त्याचे वडील वारले. त्याची आई आनंदीबाई, ती बिचारी मोलमजुरी करायची, मुलांचा सांभाळ करायची. परंतु मुलगा हुशार होता. एका जीवावरच्या आजारातून तो लुळापांगळा झाला होता. पायांचे बळ जणू त्याच्या जिभेत आलं होतं. म्हणजे तो अतिशय छान छान कविता करायचा बरं का. डफ, तुणतुणे असं वाजवायचा. लावण्या, पदं हे पण तो लिहायला लागला. त्याच्याभोवती सदा मित्रमंडळींचं कडं असायचं. सर्व मित्रमंडळी त्याच्याभोवती जमा असायची. तिळभांडेश्वर गल्लीत राहायला आल्यावर त्याने विनायकाची कीर्ती आधीच ऐकलेली होती. चाफेकरांवर त्याने रचलेला फटका त्यांनी ऐकलेला होता. तो विनायकाला भेटला. विनायकाचा शिष्य बनला. जणू दास, अनुयायीच बनला. फुलांच्या सहवासाने माती सुगंधित होते की नाही, तसं झालं. विनायकाशी मैत्री जडल्याबरोबर आबाच्या अंतःकरणात देशप्रेमाची गंगाच जणू व्हायला लागली. तो पूर्वी शृंगारिक लावण्या लिहित होता.
आता तो वीररसाने भरलेले पोवाडे लिहू लागला. उनाडक्या करणारा आबा केव्हाच संपून गेला. मुले गोळा करून त्यांच्या मनावर देशभक्तीचे संस्कार घडवणारा स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद आता उदयाला आला. पागे, म्हसकर, दरेकर मंडळींच्या सहाय्याने विनायकाने 1 जानेवारी 1900 रोजी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. गणेश उत्सव, शिवजयंती हे उत्सव मित्रमेळा विशेष थाटाने साजरे करायचे. वर्षभर लहान मोठी व्याख्यानं, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद इत्यादी कार्यक्रम तर होतच असत. सगळ्या शहरात मित्रमेळ्याचे उत्सव चमकून दिसत होते. मित्रमेळ्याच्या बैठकी आबा दरेकरच्या घरी होत असत. तिथे कार्यक्रम आखले जात, गीते, प्रहसने रचली जात. नवे तरुण त्यानिमित्ताने एकत्र येत. त्यांच्या आपापसात ओळखी होत. त्यांना नीट पारखले जाई आणि मग त्यांच्यापैकी जे योग्य असतील त्यांना स्वातंत्र्य देवतेच्या पूजासाठी नेण्यात येत असे. मित्रमेळा म्हणजे जणू स्वातंत्र्य देवीच्या मंदिराचं सभागृहच होतं बघा. खास भक्तांनाच गाभारात घेतले जाई. हा गाभारा म्हणजे राष्ट्रभक्त समूह नावाची एक गुप्त संस्था होती. मित्रमेळा जनजागृतीचे प्रगत काम करत असे. राष्ट्रभक्त समूह इंग्रजांशी लढा देण्याच्या गुप्त योजना इथे आखत असे.